नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समाजशास्त्र विषयामध्ये जे विद्यार्थी शेट या परीक्षेची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी पेपर कसा सोडवावा, प्रश्नांचा MCQ प्रश्नांचा सराव व्हावा, पेपरचं स्वरूप कसं असतं यासाठी काही महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी आपण MCQ प्रश्न सोडवणार आहोत। समाजशास्त्र विषयामध्ये ज्या विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी हा पेपर 2 आपण सोडवणार आहोत। पेपर घेतलेला आहे मी जानेवारी 2018 चा पेपर आहे हा आणि हा आपल्याला सोडवायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, पूर्वी जी काही पद्धती होती, परीक्षेचं जे स्वरूप होतं ते वेगळं होतं। आताचं स्वरूप हे बदललेलं आहे, त्याच्या संदर्भातला व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे। पूर्वीचा 2018 चा पेपर हा 2 नंबर पेपर क्रमांक 2 होता। त्या ठिकाणी तुम्हाला 50 प्रश्न विचारले जात होते आणि 100 मार्कासाठीचे ते 50 प्रश्न असायचे। 75 मिनिटाचा वेळ असायचा। तर आताचं स्वरूप थोडं वेगळं आहे, परंतु प्रश्न हे याच प्रकारचे असतात पेपर क्रमांक 2 मध्ये। त्याचा सराव आज आपण करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल, लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल तर करा विद्यार्थी मित्रांनो। अनेक विद्यार्थ्यांचे कमेंट्स होते की सर पेपर क्रमांक 2 चा सराव आपण आणखीन करून घ्यावा, त्यासाठीचा हा माझा एक प्रयत्न आहे। निश्चितपणे आपण सर्वजण चांगला प्रतिसाद मला देत आहात। आपण माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। चला तर पाहूया आपण समाजशास्त्र विषयाच्या संदर्भातला हा पेपर क्रमांक 2 संबंधीचे प्रश्न। तर या ठिकाणी आपण पाहूया। प्रश्न पहिला आहे, कोणाच्या मते प्रत्येक सामाजिक व्यवस्थेत 4 प्रकारात्मक समस्या आहेत? तर या ठिकाणी आपल्याला उत्तर सांगता येईल, पार्सन यांच्या मते प्रकारात्मक 4 समस्या आहेत। ब्राउन, रेडिक्लिफ ब्राउन यांच्या मते सामाजिक संरचनेच्या संकल्पना कशाशी जवळून संबंधित आहेत? तर सामाजिक व्यक्तिमत्व याच्याशी ह्या संबंधित आहेत। प्रश्न तिसरा आहे विद्यार्थी मित्रांनो, पाहूया आपण, कोणत्या विचारवंताने डर्क्ह्युमची परंपरा पाळली परंतु डर्क्ह्युमची गरज या संज्ञेऐवजी अस्तित्वाच्या आवश्यक पूर्वअटी ही संज्ञा वापरली आहे? तर याचं उत्तर रेडिक्लिफ ब्राउन हे उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र, जेव्हा व्यक्तीच्या व्यवस्थेला सामाजिक संरचनेचा संदर्भ देतात, कार्याच्या व्यवस्थेला संघटनेचा संदर्भ असतो हे कोणी म्हटलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब्राउन यांनी म्हटलेलं आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, संघर्ष सिद्धांत हा मुख्यतः कशाला प्रतिक्रिया म्हणून आला आहे? संघर्ष सिद्धांत हा मुख्यतः कशाला प्रतिक्रिया म्हणून आलेला आहे? तर संरचनात्मक प्रकारेवादाला हा प्रतिक्रिया म्हणून आलेला आहे। पुढला 6वा प्रश्न आहे, अज्ञात आणि अमान्य कार्यांना काय म्हणतात? अज्ञात आणि अमान्य कार्यांना काय म्हणतात? अप्रकट कार्य असं आपण म्हणतो त्याला, अप्रकट कार्य। त्यानंतर पुढला प्रश्न आहे, वेबरच्या सामाजिक कृतीच्या चर्चेच्या मध्यभागी काय आहे? वेबर यांच्या सामाजिक कृतीच्या चर्चेच्या मध्यभागी काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अन्वयनार्थ किंवा आकलन हे आहे। त्यानंतर आहे, खालीलपैकी कोणत्या सिद्धांताची चर्चा काही वेळा संघर्ष सिद्धांताशी समानार्थी म्हणून केली आहे? खालीलपैकी कोणत्या सिद्धांताची चर्चा काही वेळा संघर्ष सिद्धांताशी समानार्थी म्हणून केलेली आहे? तर याचं उत्तर आहे मार्क्सवाद। त्यानंतर लेवी स्ट्रॉस यांनी 3
देवाणघेवाणीचे व्यवहार, लेवी स्ट्रॉस यांनी 3 देवाणघेवाणीचे व्यवहार प्रतिपादन केलेले आहेत खालीलपैकी कोणते? तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, स्त्रियांची देवाणघेवाण, शब्दांची देवाणघेवाण, वस्तूंची देवाणघेवाण आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण. तर याचं उत्तर आहे ए, स्त्रियांची देवाणघेवाण, शब्दांची देवाणघेवाण आणि वस्तूंची देवाणघेवाण. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, मार्क्स यांनी खालील अवस्था प्रतिपादन केल्या आहेत. मार्क्स यांनी खालील अवस्था प्रतिपादन केलेल्या आहेत. सरंजामी, गुलामी, भांडवली, आदिम. तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल उत्तर डी हे उत्तर बरोबर आहे. चौथा आदिम, गुलामी, सरंजामी आणि भांडवली अशा पद्धतीचं हे उत्तर त्यामुळे बरोबर आहे. मर्टन यांच्या मते पाहिलं तर मर्टन यांच्या मते प्रकार्यवादी प्रतिपादने ही अधिकतर श्रद्धेचा भाग आहेत. हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, जोड्या या ठिकाणी जुळवायच्या आहेत आपल्याला. प्रश्न 12वा, जोड्या जुळवायच्या. पहिला आणि दुसऱ्यामध्ये अचूक उत्तरे शोधा आणि जोड्या जुळवा अशा पद्धतीने दिलेलं आहे. इकडे विधानं दिलेली आहेत आणि इकडे विचारवंत दिलेले आहेत. तर हे पाहूया आपण. तर याचं आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. तर याचं उत्तर सी हे बरोबर आहे. तर पाहूया जोड्या कशा जुळतात ते याच्या हिशोबाने. वर संघर्ष सिद्धांत ही समस्या असणाऱ्या व्यक्तीची निर्मिती आहे. संघर्ष सिद्धांत ही असणाऱ्या व्यक्तीची निर्मिती आहे. हा याचं उत्तर आहे 3, डेरेनडार्फ यांनी हा विचार मांडला. स्वहित व सामाजिक हित यातील संघर्ष, स्वहित व सामाजिक हित यातील संघर्ष, मार्टिनडेल यांचा हा विचार आहे. त्याच्यानंतर ॲडम स्मिथ यांचा हा विचार आहे. त्यानंतर सामाजिक सांस्कृतिक उत्क्रांती ही पूर्णतः सामूहिक संघर्षाचा परिपाक आहे. त्याचं उत्तर 2 आहे. मार्टिन डेल हा उत्तर यांचं बरोबर आहे. सामूहिक संघर्ष हे अधिकाराविषयी संबंधांच्या अधिमान्यतेच्या संदर्भात बघायला हवेत. हे विचार कोणी मांडले? तर हे 3 याचं उत्तर आहे. तर अशी हे जोड्या आपल्याला जुळवता येतात. त्यानंतर पाहूया, मर्टनच्या प्रकार्यात्मक समतुल्य संकल्पनेला उचित उदाहरण कोणते? योग्य उदाहरण आपल्याला मर्टनच्या प्रकार्यात्मकतेचं द्यायचं. साम्यवादासारखी राजकीय विचारप्रणाली धर्मास प्रकार्यात्मक पर्याय ठरू शकतो. हे उत्तर योग्य आहे. त्यानंतरचा पुढला प्रश्न आहे, संस्कृती रिकामी जागा नसते. शिक्षित, संपादित, सहभागी, नैसर्गिक. तर आपल्याला सांगता येईल याचं योग्य उत्तर आहे शिक्षित. याचं योग्य उत्तर आहे नैसर्गिक ही नसते संस्कृती. संस्कृती ही नैसर्गिक नसते, शिक्षित असते, संपादित आणि सहभागी असते. 15चं
तर पहा, खालीलपैकी कोणत्या एकास टोनीजने पाठिंबा दिलेला आहे? खालीलपैकी कोणत्या एकास टोनीजने पाठिंबा दिलेला आहे? आकारवादी विचार प्रणालीला पाठिंबा दिलेला आहे, हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर यांत्रिक ऐक्य आणि जैविक ऐक्य ह्यात खालीलपैकी कोणी फरक दिलेला आहे? यांत्रिक ऐक्य व जैविक ऐक्य यामधील खालीलपैकी कोणी फरक दिलेला आहे? एमिल डर्कहाइम यांनी हा फरक दिलेला आहे. ठीक आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला तिच्या मृत पतीच्या धाकट्या बहिणीशी विवाह करावा लागतो तेव्हा त्या व्यवस्थेला धाकटी मेहुणी विवाह असे म्हणतात. त्यानंतर आहे लोकालेखात कशावर भर असतो? लोकलेखात कशावर भर असतो? व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोन यावर भर असतो. सामाजिक मूल्ये परिणामकारकरित्या रिकामी जागाच्या साहाय्याने वाढविता येणे शक्य आहे. सामाजिकरण. उत्तर संरचनावाद्यांच्या मते संशोधकाची भूमिका रिकामी जागा असते. उत्तर संरचनावाद्यांच्या मते संशोधकाची भूमिका रिकामी जागा असते. तर याचं उत्तर आहे समान व सहभागी असते. जेव्हा हे विस्तारित क्षेत्रावरील सर्वेक्षण हे विस्तारित क्षेत्रावरील असेल आणि तेथील प्रतिसादक शिक्षित असतील तर त्यासाठी कोणती संशोधन पद्धती निवडावी? जेव्हा सर्वेक्षण हे विस्तारित क्षेत्रावरील असेल आणि तेथील प्रतिसादक हे शिक्षित असतील तर त्यासाठी कोणती संशोधन पद्धती निवडावी? पत्रव्यवहार म्हणजेच प्रश्नावली टप्प्याटप्प्याने पाठविणे. 21चं बी आहे. प्रश्नावलीचा वापर होतो त्या ठिकाणी. नामभेद दर्शक अनुमापानुसार दिलेल्या सामग्रीस कोणती केंद्रीय प्रवृत्तीचे मापन असते? तर याचं उत्तर आहे बहुलक हे मापन असते. आवाका मूल्ये आणि अंकगणित सरासरी मूल्ये 4, 5, 6, 7, 8 अंकासाठी कोणता जोड अंकांनी दर्शविलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 4 आणि 6. त्यानंतर आहे कार्ल पॉपरने दिलेल्या शास्त्रीय पद्धतीची प्रमुख वैशिष्ट्ये काय? कार्ल पॉपरने दिलेल्या शास्त्रीय पद्धतीची वैशिष्ट्ये काय? तर याचं उत्तर आहे असत्याची शक्यता. सामाजिक शास्त्रांमध्ये वस्तुनिष्ठतेच्या संदर्भात नियमांचे अनुसरण ही संकल्पना कोणी दिली? पार्सन यांनी दिली. कोणत्या समाजशास्त्रज्ञाने द रूल्स ऑफ सोशॉलॉजिकल मेथड हे पुस्तक लिहिले आहे? कोणत्या समाजशास्त्रज्ञाने द रूल्स ऑफ सोशॉलॉजिकल मेथड हे पुस्तक लिहिलेले आहे? एमिल डर्कहाइम यांनी हे लिहिलेलं आहे. त्यानंतरचं पाहूया. मॅलिनोव्स्की यांच्या मते खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? मॅलिनोव्स्की यांच्या मते खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? भावनिक तणावाची स्थिती हाताळून धर्म आणि सामाजिक ऐक्य वाढीस लावतो हे विधान बरोबर आहे. ठराविक अभ्यासासाठी व्यक्तीने प्रतिसादाकडून गोळा केलेली सामग्री रिकामी जागा असते. त्याला आपल्याला सांगता येईल प्राथमिक सामग्री असते. हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर आहे पुढला प्रश्न. मानवी मन हे सर्वत्र समान पद्धतीने संरचित होते असे कोणत्या अभ्यासकाने प्रतिपादन केले आहे?
तर याचं योग्य उत्तर आहे लेवी स्ट्रॉस यांनी हे प्रतिपादन केलेले आहे. काही प्रमाणात आपलेपणाची भावना असणाऱ्या सामाजिक गटाला काय म्हणतात? त्याला आपण प्राथमिक समूह असं म्हणतो. हे उत्तर बरोबर आहे. खालीलपैकी कोणता सामाजिक परिवर्तनाचा सिद्धांत नाही असं म्हणतो मी. खालीलपैकी कोणता सामाजिक परिवर्तनाचा सिद्धांत नाही? तर आपल्याला सांगता येईल याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, लाटा सिद्धांत हा नाही, कारण चक्राकार सिद्धांत आहे, रेषीय आहे, सांस्कृतिक आंतरक्रियेचा सिद्धांत आहे. त्यानंतर पुढला प्रश्न पाहूया. समाजशास्त्र हे सामाजिक कृतीचा अन्वयनात्मक आकलनाचा प्रयत्न करते असे कोणी म्हटले? तर याचं उत्तर आहे मॅक्स वेबर यांनी म्हटले. खालीलपैकी कोणी सामाजिक बदलाच्या संदर्भात रेषीय सिद्धांत मांडलेला आहे? खालीलपैकी कोणी सामाजिक बदलाच्या संदर्भात रेषीय सिद्धांत मांडलेला आहे? तर रखाईम यांनी मांडलेला आहे. हे उत्तर बरोबर आहे. समाजशास्त्राचा मुख्य भर रिकामी जागा यावर आहे. समाजशास्त्राचा मुख्य भर रिकामी जागा यावर आहे, सामाजिक कृतीवर आहे. त्यानंतर पाहूया. सर हेनरी मेन यांनी खालीलपैकी कोणत्या सिद्धांताचे प्रतिपादन केलेले आहे? तर यांनी पितृसत्ताक सिद्धांताचे प्रतिपादन केलेले आहे. सांस्कृतिकीकरण ही प्रक्रिया ही सामाजिक बदलाचा रिकामी जागा घटक आहे. तर ही प्रक्रिया व्यक्तिगत स्थानातील बदल हा आहे. सामाजिक कायद्याद्वारे होणाऱ्या बदलाचे उद्दिष्ट सांगा. तर आपल्याला न्याय हे याचं उत्तर सांगता येईल. त्यानंतर आहे उपजात ही जाती व्यवस्थेची वास्तव परिणाम आहे असे खालीलपैकी कोणी म्हटलेले आहे? तर असे एम.एन. श्रीनिवास यांनी म्हटलेलं आहे. हे उत्तर बरोबर आहे. सामाजिक स्तरीकरणाचा आधार काय आहे? सामाजिक स्तरीकरणाचा आधार काय आहे? तर श्रेष्ठ कनिष्ठत्व हा आधार आहे. हे उत्तर आहे. पथदर्शी नमुना साधारणपणे रिकामी जागा छोटा संच असतो. पथदर्शी नमुना हा साधारणपणे कमी जागा संच असतो. तर हे लक्ष्य लोकसंख्या किंवा विश्व हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पहा. इथं दिलेलं आहे की खालील विधान आणि कारण. तर विधान आणि कारण आपल्याला द्यायचं आहे आणि त्याचं योग्य उत्तर शोधायचं आहे. तर विधान आहे सर्व समाज संस्कृतीने दिलेल्या ध्येयासाठी संस्थात्मक साधने पुरवतात आणि भारतात यश संपादन करण्याचे मार्ग हे शिक्षण, प्रज्ञा आणि कष्टप्रद ह्यातून जातात. तर याचं उत्तर हे आहे. ए आणि आर हे बरोबर आहे, पण आर हे एचे स्पष्टीकरण नाही. विधान दिलेलं आहे. या ठिकाणी सुद्धा आधुनिक समाजात यश संपादन करणे भर दिलेला असतो आणि जाती संस्था विविध कोटीतील लोकांना विविध स्थान देते. त्याचं उत्तर आहे ए हे बरोबर आहे. खालील दोन विधाने दिली आहेत, त्यातील एक विधान ए आहे आणि एक आर आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूया आपण. एका लहान मुलीच्या बालपणापासून नम्रता असावी. एका लहान मुलीला बालपणापासून नम्रता असावी असे सांगितले जाते. हे कशामुळे घडते? तर हे कशामुळे घडते? लिंगभाव आधारित भूमिका. हे उत्तर आहे.
मोठेपणी सैनिक व्हावे यासाठी लहान मुलाला बंदुकांशी खेळण्यास उत्तेजन दिले जाते, याला काय म्हणतात? याला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे अपेक्षात्मक सामाजिकरण. त्यानंतर आहे कोणत्या केंद्रीय प्रवृत्तीचे मापन उच्च श्रेणीतील सांख्यिकी वापरण्यासाठी असते? त्याचं उत्तर आहे सरासरी. खालीलपैकी कोणते राज्यसंस्थेचे वैशिष्ट्य नाही असं विचारलेलं आहे? वांशिकता. खालीलपैकी कोणी असा दावा केला आहे की शिक्षण व्यवस्थेची एक महत्त्वाची भूमिका वगळण्यास सामाजिक कार्य आहे? पिएरे बर्दू. हे बरोबर आहे. जातीवाद म्हणजे स्वतःच्या जातीविषयी सकारात्मक आणि इतर जातीविषयी नकारात्मक पक्षपात होय. धन्यवाद विद्यार्थी.